आपलं कोल्हापूर संस्कृती जपणारं कोल्हापूर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। आपली संस्कृती, रीतिरिवाज, परंपरा या सर्वांचा वारसा कळत न कळत पुढील पिढीकडे जातोय आणि पुढची पिढी देखील जबाबदारीने तो वारसा चालवते आहे। हे खरंच कौतुकास्पद आहे आणि हा वारसा जपण्याचं काम कोल्हापूरच्या महानगरपालिकेने सुद्धा केले। हेच आजच्या रिपोर्टचं वैशिष्ट्य आहे। आता तुम्ही म्हणाल कोल्हापूर महानगरपालिकेची कौतुकास्पद बातमी म्हणजे नेमका विषय काय? कारण आपल्याला एक सवय झाली आहे महानगरपालिकेच्या गलथान कारभाराच्या बातम्या ऐकण्याची आणि तशाच बातम्या पाहण्याची। त्यामुळे हे थोडंसं वेगळं वाटेल, पण तुम्हाला थोडं इसकडून सांगतो। नमस्कार, मी कृष्णाला आड आणि आपण पाहताय के न्यूज। पूर्वीच्या काळी पाहुणे मंडळी आलीत की पाय धुवूनच त्यांचा घरात प्रवेश होत होता। ही जी आपली परंपरा आहे, ही जी आपली संस्कृती आहे, हे आताच्या या आधुनिक युगात देखील जपण्याचं एक जबाबदारीचं एक मोठं काम कोल्हापूरच्या महानगरपालिकेने केले आणि करते। होय, खरं आहे। हे तुम्ही जर राधानगरीकडून कोल्हापूरला येत असाल तर शहरात प्रवेश करताना सर्वप्रथम दुधगंगेच्या पाण्यात पाय धुवून अगदी शुचिर्भूत होऊनच या शहरात प्रवेश करायचा, असा एक नवीन उपक्रम या महानगरपालिकेच्या वतीने राबवला आहे। बघा, आहे का नाही कौतुकास्पद कामगिरी। आता नेमका विषय काय लक्षात आला असेल। गेली कित्येक महिने पुईखडी येथील फिल्टर हाऊसमधून अतिरिक्त असणारं पाणी पुईखडीच्या रस्त्यावरून अक्षरशः धो धो वाहते। उन्हाळ्यात सुद्धा हे पाणी वाहत होतं आणि आता पावसाळ्यात सुद्धा हे असंच वाहते। पण याकडे महानगरपालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचं जाणवते। कारण जर पाणी हे असं वाहणारच असेल, वाया जाणारच असेल तर किमान त्याला वाट तरी करून द्यायला हवी होती। पण तसला कसलाही प्रयत्न यांनी केलेला नाही आणि दुर्दैव म्हणजे शहराच्या अनेक उपनगरांमधून सध्या पाण्याचा ठणठणाट आहे। पाण्यासाठी रोज मोर्चे निघत आहेत, अनेक आंदोलनं होत आहेत, परंतु इथं मात्र लाखो लिटर पाणी रोज वाया जाते। मग बाहेरचे लोक येताना नावं ठेवतात म्हणून कोल्हापूरकर गमतीने त्यांना सांगतात की पाय धुवून प्रवेश करण्यासाठी आम्ही हे असंच ठेवले। या निरंतर वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यावर शेवाळ निर्माण झाले। घसरते असल्यामुळे वाहनांचा ब्रेक लावताना अपघात होत आहेत, वाहनं घसरत आहेत, छोटे मोठे अपघात होत आहेत आणि मोठ्या गाड्यांचं जे उडालेलं पाणी आहे ते चालणाऱ्या माणसांवर आणि मोटरसायकलवर बसलेल्या माणसांच्या अंगावर उडते। यामुळे रोज वादावादीचे प्रसंग घडत आहेत, पण इकडं कुणाचं लक्ष नाही आहे। किमान हा रिपोर्ट पाहिल्यावर तरी संबंधित पाणीपुरवठा विभाग, महानगरपालिकेचे अधिकारी, पदाधिकारी यांचं लक्ष जाईल ते काय पाहूया। खरं तर या रिपोर्टमध्ये या येणाऱ्या जणांच्या प्रतिक्रिया देखील लावणार होतो, पण प्रतिक्रिया पाहिल्यावर या प्रशासनाला स्वतःची लाज वाटेल म्हणून त्या प्रतिक्रिया थोड्या दिवसांसाठी थांबवल्यात। जर का यावर काहीच नाही नेमकं मार्ग निघाला तर मात्र नेमकं दुखणं त्यांना दाखवावंच लागेल आणि त्यामुळे याविषयी तत्पर कारवाई करून महानगरपालिका काहीतरी कारवाई करेल अशी अपेक्षा करून तुर्तास थांबतोय। धन्यवाद। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।